राजकारणामध्ये मोर्चामध्ये शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नोड प्रमुखांची बैठक झाली। त्यासाठी आपल्याला निवेदित करण्यात आलं सिडको भवनमध्ये, तिथे त्यांच्या गोयल MD जॉईंट MD रोहित शेट्टींची आपली चर्चा झाली। आपण स्पेसिफिकली 2 BHK साठी आपली अशी मागणी होती की आपल्या सिक्युरिटी आणि सेफ्टी रिलेटेड आपण मी मुद्दा मांडला होता की लिफ्टचा, अमेनिटीजचा आणि लिफ्टचा। तर आपल्याला त्याच्यावरती पूर्णपणे ते जे त्यांनी कमिटमेंट केलेले आहे ते पूर्ण करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी असं पण बोलले की मी तुम्हाला लेखी स्वरूपात देखील द्यायला तयार आहे। तर हे आपल्याला आपल्या मोर्चाचं यश आहे असं धरून आपण पुढे आपली जो लढा असेल तो किमतीसाठी पूर्णपणे लढणार आहोत। खारघर नोडचा प्रतिनिधी आहे मी। खारघर स्टेशनचे 2 BHK जे फ्लॅट्स केलेले आहेत त्याच्यामध्ये जेव्हा लॉटरी डिक्लेअर केली, जेव्हा तुमची मार्केटिंग झाली तर असं सांगण्यात आलं की 16 अमेनिटी देणार आहोत आम्ही। त्याच्यामध्ये लिफ्ट आहे, तर तुमच्या आमची सगळे काही अमेनिटीज आहेत, लिस्टेड आहेत, पार्क आहे वगैरे। आता लॉटरी डिक्लेअर झाली तेव्हा पण प्राइस 97 बेसिक कॉस्ट सांगितलेली, ज्याचा अलॉटमेंट तुम्हाला आलेला आहे सर्व 1,15,00,000 हे माझं अलॉटमेंट त्याची कॉस्ट आहे। ठीक आहे, आम्ही त्याच्यावरती तुमच्या प्रतिनिधींशी कम्युनिकेशन केलं तर त्यामुळे असं सांगितलं की नाही स्टेशनच्या बाजूला आहे, परत आम्ही ह्या अम्युनिटीज देतो, अम्युनिटीचे पैसे आहेत। पण आता कन्फर्मेशन भरल्यानंतर तुमचा एक लेआउट प्रसिद्ध झालेला आहे तुमच्या साईटवरती, त्याच्यामध्ये फक्त 6 अम्युनिटी देऊ केलेले आहेत। पण तुम्ही जे कॉस्टिंग आम्हाला लावलेली आहे ते कोणत्या गोष्टी आहे? दुसरी गोष्ट जे अम्युनिटीजमध्ये आम्ही असं पॉईंट आम्हाला सांगण्यात आलं की 5 लिफ्ट देणार आहे, त्याच्याबद्दली 3च लिफ्ट आता देऊ केलेले आहेत। तर आम्ही याच्यावरती एक्सप्लेनेशन नाही आधी तुम्ही 5 म्हणून 3 देऊ केले आहेत। त्याच्यावरती आमच्याकडे ईमेल्स आहेत की तेवढे सफिशियंट आहे। तर हे डिसिजन कोणी घेतलं? म्हणजे ते 1803 फ्लॅट आहेत त्या ह्याच्यामध्ये, एका बिल्डिंगमध्ये 15 माळ्याचे 8 फ्लॅट म्हणजे 120 फ्लॅट आहे। 120 गुणिले मी 4 पर्सन पर फॅमिली पकडले तर जवळजवळ 480 लोक होतात। त्याच्यासाठी 2 लिफ्ट सर्वात प्रथम तर ज्यांनी रिअलिस्टिक विचार केलेला आहे की सफिशियंट आहे तर सफिशियंट नाही, कारण की आम्ही एवढे पे करणार आहोत तर आमची सेफ्टी नाही आहे तिथे। ते 15 जर इमर्जन्सी आली त्या तिथे 15 माळ्याचं जे कुटुंब आहे ते विध्वस्त होणार आहे, मी सरळ स्पष्ट करतो। तिथे तुम्ही आमच्या हेल्थची ठेवताय सिडको अप्रत्यक्षरित्या, त्याच्यावरती काय केलं टाकवं? कमर्शियल तर आहे आमच्या मागण्या की म्हणजे सर्वांची रास्त असं, आणि जे तुम्ही काही हे घेतलेले आहेत म्हणजे काही लोकांना डिबार केलेलं आहे, कन्फर्मेशन अमाऊंट भरले आहे, त्यांना पुन्हा कन्सिडर करावं की आम्ही आहे। आणि त्यांच्या खारघर स्टेशनचा एमएनटीचा मुद्दा होता की आम्ही एमएनटी तेवढं देतो। तिथे काय झालेलं आहे की CRZ मध्ये तो पैसा आलेला आहे, तर आम्ही त्याच्यासाठी वेळ थोडी आम्हाला लागणार आहे। फ्लॅट आम्ही वेळेवर देऊ, परंतु एमएनटीज पण ते फुटबॉल ग्राउंड अशा सारख्या अम्युनिटीज आहेत तर ती एमएनटी सुद्धा आम्ही देणार। हे मी तुम्हाला वाटल्यास लिहून देतोय, आम्ही ते एमएनटीज देणार आहोत, फक्त त्याला वेळ लागू शकते CRZ मुळे। तर ते आम्ही इंजिनिअरिंग डिपार्टमेंटशी बोललेलो आहे आणि त्याचा प्रोसेस सुरू केलेला आहे। आणि सर लिफ्टचा जो विषय आहे ना ते थोडासा तपासून घ्यावा लागेल। जे स्टँडर्ड्स आहेत बिल्डिंग कोडचे त्याप्रमाणे ती लिफ्ट पुरेशी आहे। तुमची जर काही तशी तक्रार असेल त्याला पण आपण परत तपासून घेऊ। तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्ही जर एवढं अप्लाय करतोय, लॉटरीमध्ये सहभाग करतोय तर सगळ्यांची लाईफ सिक्युअर राहावी, सेफ्टी राहावी। कोणाची लाईफशी खेळणार नाही कसं तुम्ही म्हणताय, तर म्हणजे सिक्युरिटी बिल्डिंग कोड स्टँडर्ड आणि राहणार तिकडे। नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती की सिडकोची घरं त्याचे दर कमी करा, आणि आजच्या ह्याच्यामध्ये आपण 10% या घरांमध्ये रकमेमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून नव्या मुंबईमध्ये जवळपास 17,000 घरं या घरांमध्ये जे लॉटरीच्या माध्यमातून लॉटरी निघेल त्या 10% रक्कम कमी करण्याचा लढा अजून संपलेला नाही। या आमच्यात सामील व्हा आणि आपल्या स्वप्नातील घराच्या दिशेने आपण एकत्र वाटचाल करूया।